पुढची बातमी पाहूयात। आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात रंगलेल्या शाब्दिक जुगलबंदीची ही बातमी आहे। 3 वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून दोघांमध्ये विस्तव जात नाहीये। काल विधान परिषदेमध्ये दोन्ही नेते समोरासमोर आल्यानंतर दोघांनी एकमेकांवर जोरदार वार प्रहार केले। निमित्त होतं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्यानं निरोपाच्या भाषणाचं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दानवेंचं कौतुक केलं। पण शिंदेंनी मात्र दानवेंचं कौतुक करताना नाव न घेता ठाकरेंवर जोरदार प्रहार केला। यावेळी उद्धव ठाकरे देखील विधान परिषदेमध्ये उपस्थित होते। सोन्याच्या चमच्यावरून शिंदेंनी मारलेल्या टोल्याला उद्धव ठाकरेंनी सणसणीत उत्तर दिलंय। एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत। अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे। पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही। नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल। दरम्यान मुंबईमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरेंची समोरासमोर भेट झाली। तुम्ही आज ऑफर दिलीत आणि मी तुमच्या स्वागताला उभा राहिलो असं यावेळी आदित्य ठाकरे म्हटले। त्यावर गंमत केली असं फडणवीस म्हणाले। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत। यासाठी त्यांनी आमदारांच्या विभागनिहाय बैठकांचा धडाका लावलाय। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रानंतर विदर्भातील आमदारांची बैठक होणार आहे। वर्षा निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। तर त्याचबरोबर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुढची बातमी। राज्यात आणखी एक नवा राजकीय भूकंप होणार का याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भर सभागृहात उद्धव ठाकरेंना महायुतीमध्ये येण्याची ऑफर दिली। खरं तर गेल्या काही दिवस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे। नुकतंच मराठी विजय मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू एका मंचावर आले होते। पण एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा रंगली असतानाच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्यासाठी गळ घातल्यामुळे राज्यात आणखी एका नव्या राजकीय समीकरणाच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी। देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर घेण्याची ऑफर दिली आहे। त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही, पण तुम्हाला इथे येण्याचा स्कोप आहे। ठीक आहे, मग काय नाही आहे का ऑफर दिली आहे, तुम्ही स्वीकारता का ती त्यांना ऑफर? माहिती नाही तो नुसता बाकाचा नाही, प्रसंग बडा बाका आहे म्हणा।
तर ह्या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे.